तर आजचा जे आपला कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे ब्रेन जिम. हे आपण ब्रेन साठी एक्सरसाइज करतो ना. जसं जसं आपला एज वाढतो, ओके, आपण कधी कधी कन्फ्यूज स्टेट मध्ये येतो. राईट अँड लेफ्ट कोऑर्डिनेशनचा कन्फ्युजन होतो आपल्याला. थोडं कधी कधी विसरायला होतो. बिकॉज आपलं जे ब्रेन आहे, आधी आपण जितकी ऍक्टिव्हिटीज करायचो तेवढी आता आपण करत नाही, स्पेशली बॉडीची ऍक्टिव्हिटी. तर हे जे आजचा आपण कार्यक्रम ठेवला आहे, हे कार्यक्रम विल हेल्प की आमचा जे लेफ्ट हेमिस्फिअर ऑफ द ब्रेन आणि राईट हेमिस्फिअर ऑफ द ब्रेन आहे, तुमचं जे राईट हेमिस्फिअर आणि जे लेफ्ट हेमिस्फिअर आहे त्याच्यामध्ये एक बॅलन्स आणि एक कोऑर्डिनेशन आणायला व्यायाम खूप सोपं आहे. पहिला व्यायाम आपण नमस्कार करतो, बरोबर? तसं असं एल्बो जॉईंट करून नमस्कार करायचा. हे तू दिसत नाही ना, पण मी आता दिसते डॉली आंटी? नाही ग, मी पुष्पाताईंचं बघून करते. आणि दॅट इज फाईन. तुम्हाला जे कोण दिसतोय ना त्यांचं तुम्ही बघून करा. या 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 ओके. आय गेस तुम्ही मोबाईल मध्ये लॉग इन असाल ना, म्हणून असं होतं. ओके, मोबाईल मध्ये होत. हे बघा, असं नमस्कार करायचा आणि एल्बो जॉईन करायचा आणि हात चेहऱ्यासमोर ठेवायचा आपला. आणि काय करायचंय की पोटांना ताण देऊन हात असं उंच करायचं आणि परत असं लांब नमस्कार करायचा. एल्बो कसे असायला पाहिजे, हे असं, आणि बोट असे असायला पाहिजे. बोटांवरती ताण यायला पाहिजे. असं किती वेळा करायचं? कमीत कमी 5 वेळ. प्रत्येक जे मी आज दाखवते ते 5 वेळ करायचं आणि दिवसातून कधीही करा तुम्ही. टाइम असं फिक्स नाहीये. मी एकदा सगळ्यांना म्यूट करते, कोणाकडून खूप आवाज येतोय. मी म्यूट ऑल करून घेते जरा. बस स्लो करा, एवढं फास्ट नको, स्लो करायचंय व्यायाम. एकदम मुवमेंट स्लो असायला पाहिजे. 1 2 3 4. बस बस, हे पहिला व्यायाम झाला. ठीक आहे. इथे जे हे फोर्स पडतो त्यांनी आपल्या ब्रेन मध्ये पण फोर्स येतो. सेकंड व्यायाम जे आपलं ब्रेन ऍक्टिव्हेशन साठी आहे, फिस्ट क्लोज करायचंय. मूठ घ्यायची एका हाताची आणि दुसरा हात असं, मग हे असं ऑल्टरनेट. आता जे पाम ओपन होता ते मूठ आणि हे असं ऑल्टरनेट. हे पण 5दा करायचं. 1 2 थोडा वेळ लागणार, थोडं कन्फ्युजन होईल. एक हात बंद करायचंय आणि एक असं, मग आरामात हे असं करा आणि हे असं. बघा कसं कन्फ्युजन होतंय. मी करून दाखवते असं फास्ट. मी नेहमी प्रॅक्टिस करते म्हणून माझं कन्फ्युजन होत नाही. माझं कोऑर्डिनेशन प्रॉपर आहे. हे आपलं राईट आणि लेफ्ट ब्रेन त्याच्यासाठी प्रॉपर असतो. ओके. योगिता काकी हळूहळू येईल. हे हात असं आणि हे असं. हे व्यायाम नंबर 2. सोपं आहे, पण कोऑर्डिनेशन याला वेळ लागतो. यांनी आपल्याला कळतो की हळूहळू कसं सवय झाली की होईल. हळूहळू कसं आपलं कोऑर्डिनेशन सुटतो. बरोबर आहे.
सवय झाली की हळूहळू होईल. हे दुसरा व्यायाम झाला. आता हे व्यायाम पण आपण बरंच केलं असणार, बघितलं असणार. एका हाताचा अंगठा घ्या, दुसरा हाताचा इंडेक्स फिंगर जॉईन करा. मग आता ज्या हाताचा अंगठा घेतला त्याचा इंडेक्स फिंगर वरती करा. हा अंगठा वरती घ्या दुसरा हाताचा आणि त्याला असं जॉईन करा. हे असं सोडून मग असं गोल फिरून वरती या. हे असं क्रॉस करायचं. गडबड. परत बघा असं हळूहळू करा. असा हात सोडायचा नाहीये. हे टच असायला पाहिजे आणि असं फिरवायचं. हळूहळू करायचं. वा सुंदर, सगळे व्यवस्थित करतायत व्यायाम. ओके. आपण हे सेशन रेकॉर्ड करायचा प्रयत्न करूया. परफेक्ट, रेकॉर्ड केलं सुंदर. तर बरं होईल. प्रयत्न करूया. असं अंगठा आणि इंडेक्स फिंगर घ्यायचं. अंगठा आणि इंडेक्स फिंगर घ्यायचं ऑल्टरनेट. अंगठा आणि इंडेक्स फिंगर. आतापर्यंत आपण 3 व्यायाम केलेत. पहिला व्यायाम नमस्कार करायचा असं. या व्यायामचा फायदा शोल्डरला पण होतो, आपल्या व्रिस्टला पण होतो आणि ब्रेनला पण होतो. दुसरा व्यायाम आपण आणि आपण तिसरा व्यायाम केला. हा तिसरा केलाय. पटापट करताय तुम्ही, बघून करा ना. हळूहळू करा. आधी हळूहळू करा. जसं जसं सवय होईल तसं तसं आपोआप फटाफट येईल ते. आता सर्वात मजावाली व्यायाम करूया आपण. एका हाताचा अंगठा घ्यायचा आणि दुसरा हाताचा बोट. आता हे बोट आत करायचं, अंगठा आत करायचं आणि हा हाताचा बोट आणि अंगठा बाहेर. हे असं. पटपट नाही. अंगठा आत, हळूहळू करा, एकदम हळूहळू. याची एक ट्रिक सांगते. नुसतं अंगठा 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 डोक्यात असं बोललाल ना की आपोआप येईल. अंगठा बाहेर, अंगठा बाहेर. थंब 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 थंब. प्रयत्न करा. माझा आवाज येतोय? येतो. हो हो. परफेक्ट. हळूहळू प्रयत्न करा. बघा हे असं करायचं नाहीये. अंगठा आत. सुर्वे काकी, तुमचा हे असं असतं. असं आपण पिक्चर फ्रेम बघत नाहीये. असं अंगठा आत, ज्याचा इंडेक्स फिंगर वरती आहे हे असं. ज्यांनी सुनील पाटील म्हणून लॉग इन केलं त्यांचा बरोबर येतोय. हळूहळू प्रयत्न करत राहा. रेखा काकींचा पण बरोबर येतोय. निमगावकरचा येत नाही काय? हळूहळू येईल. यांनी आपल्याला कळतं की आपलं कोऑर्डिनेशन जे आहे, आपला बॅलन्स जे आहे ब्रेनचा, राईट आणि लेफ्ट कसं आहे. हे सोपी एक्सरसाइज आहे. त्यांनी आपलं ब्रेन कोऑर्डिनेशन व्यवस्थित होतं.
प्रॅक्टिस नाही येईल लगेच ना. प्रॅक्टिस नाही येईल. आज पहिल्यांदा करतायत तुम्ही, एकदम बरोबर करताय. हळूहळू येईल. थांबा आता आपण नेक्स्ट व्यायाम करूया. आता एक सोप्पा वाला घेऊया. असं नमस्कार करायचा आणि बोटात बोट. ठीक आहे ना. आता मला बघा, आधी मी हे असं करते. 1 2 3 आणि हे असं बोट बाहेर काढते. 4. नुसतं परत असं रिव्हर्स फिरवायचं. हे सोपं आहे. डॉली आंटी, फक्त असं नाही करायचं. यू हॅव टू गो लाईक दिस. फ्रॉम थंब हे असं, मग ऑल फिंगर्स इन, मग परत एक पुढे आणि हे एक असं लास्ट मध्ये असं. मग हे लास्ट मध्ये असं केलं, मग रिव्हर्स यायचं. एक एक बोट आत. परफेक्ट. प्रॅक्टिस केलं की सगळं येईल हळूहळू. जमलं? जमतंय? गुड. आता नेक्स्ट एक्सरसाइज करूया. हे नमस्कार करायचं असं नॉर्मल, आणि एक एक बोटला ना असं, हे असं मागे करायचं. मागे मागे असं टॅप करायचं एक एक बोटला. थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर जरा डिफिकल्ट असतो, आणि लिटल फिंगर. हे असं. आणि मग नेक्स्ट एक्सरसाइजेस है ना, बोटांना असं, मग रिंग फिंगरला असं. मग मी मिडल फिंगरला करते आता. नाव इंडेक्स फिंगर, नाव थंब. एक एक बोट हलवायचंय. हो माहिती आहे. एक आपण एक ते शिकलो. बोट हलवायचे तिथं बघून करा. असं. कोण आलं? असं करून हे हो, हे पहिल्यांदा हे मग हलवायचं. तुम्ही असे धरून ठेवलंय. नाही नाही, हलव पहिल्यांदा हलवलं. करून ठेवा. करा. हळूहळू करा. हे बघा असं करा. नमस्कार करा आधी. हा, मग छोटा बोट असं करा पुढे मागे. फक्त छोटा बोट, लिटल फिंगर असं घ्या. यांनी सुलक्षणा म्हणून हे केलंय. हो हो, बरोबर आहे. हो, करा आता बघू. असं घ्या, क्रॉस करा. हा, एकात एक. मग आता नमस्कार करा परत, आणि आता अपोजिट करा. मग आता रिंग फिंगर घ्या असं, एकात एक. मग नमस्कार करा, मग अपोजिट घ्या. मग हे असं. मग अंगठाला करायचं असं. कोऑर्डिनेशन व्यवस्थित राहतो. आपल्याला चालताना बॉडीचा बॅलन्स बरोबर राहतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा पण काम करतो, आपला तोल जातो. हे बॉडी बॅलन्सला नीट करतो. आपला थिंकिंग पॉवरला व्यवस्थित करतो. वर आपला माइंडला स्ट्रेस फ्री पण करतो. सिंपल एक्सरसाइजेस आहेत, एकदम सिंपल एक्सरसाइजेस आहेत. आता बोटांना असं करायचं. मी आधी थंबनी स्टार्ट करते, असं क्लॉकवाईज राऊंड राऊंड, मग अँटी क्लॉकवाईज राऊंड राऊंड.
आता इंडेक्स फिंगरला करा क्लॉकवाईज 1 2 3, मग अँटी क्लॉकवाईज 1 2 3, मग रिंग फिंगरला करा 1 2 3 1 2 3. सॉरी, मिडल फिंगर होता ते. आता रिंग फिंगरला करायचंय. रिंग फिंगर जरा डिफिकल्ट असतो, त्याला खूप प्रॅक्टिस लागते रिंग फिंगरला. 1 2 3 1 2 3, आणि लिटल फिंगर फटाफट होतो. 1 2 3 1 2 3. परत आपण रिव्हर्स करूया. लिटल फिंगरला 1 2 3 1 2 3. रिंग फिंगर 1 2 3. परत रिंग फिंगर 1 2 3. मिडल फिंगर 1 2 3. अपोजिट करा आता. 1 2 3. रिंग फिंगर झाला, मिडल फिंगर झाला. आता इंडेक्स फिंगर 1 2 3 1 2 3, आणि नाव थंब. अंगठा 1 2 3 1 2 3. मी एकदा एक्सरसाइजेस रिपीट करते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पहिला आपण केला असं मोठा नमस्कार करून हातला असं 1 2 3, एक हे केला, मग आपण एक हे केला सेकंड. दूसरा एक्सरसाइज थोड़ा स्लो जाए यहाँ पर. परफेक्ट. तिसरा एक्सरसाइज थंब बाहेर, फक्त थंब बाहेर आणि इंडेक्स फिंगर वर. थंब बाहेर, इंडेक्स फिंगर वर. अंगठा अंगठा, ठेंगा ठेंगा, ठेंगा ठेंगा, ठेंगा ठेंगा, ठेंगा ठेंगा. बघा, दोन्ही बोट मनात असं घ्या, नुसतं ठेंगा दाखवायचा एक हात. हा हात दुसऱ्या हाताला ठेंगा दाखवतोय. हा माणूस व्यक्ती उभा आहे. इकडे बघून तुमचा कोण दुश्मन असेल ना, ती बोट बघा कशी त्याला आहे. ठेंगा दाखवायचंय. दुश्मनला ठेंगा, दुश्मनला ठेंगा, दुश्मनला ठेंगा, दाखवला ठेंगा, ठेंगा ठेंगा, दुश्मनला ठेंगा, द्या हो ठेंगा, दुश्मनला ठेंगा. आता कसं बरोबर येतोय बघा, कोणाला ठेंगा द्यायचाय तर. हे प्रॅक्टिस कराल ना, हळूहळू येईल. मग आपण केला इंटरलॉक करायचं काम. त्याच्यानंतर आपण केलं नमस्कार करायचा आणि असं लांब लांब करायचं एक एक बोट. परत रिव्हर्स यायचं असं. एक एक बोट उघडायचंय. तुम्ही सगळी बोट का उघडताय? हा, एक एक. एक 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 करायचं. लक्ष देऊन करा तुम्ही, जरा घाई करू नका. एक एक बोट. जरा वेळ लागतो आणि हळूहळू आपलं कोऑर्डिनेशन व्यवस्थित होऊन जाईल. तुम्हाला ते डिफरन्स कळणार. कुठल्याही वयाच्या व्यक्तीने हे केलं, लहान बाळ ते सुपर सिनियर सिटीजन, चालतं ते. मग क्रॉस करायचंय बोट. आम्ही लहानपणी ना असं गेम खेळायचो. मी असंच ते सांगते. हा, मामा जी बोलो बेटे आज क्या है, रमजान ईद, गले मिलो गले मिलो, गले मिलो गले मिलो. मग आम्ही दुसरा गेम खेळायचो असं, मामा जी बोलो बेटे आज क्या है, बकरा ईद, गला काटो गला काटो, गला काटो गला काटो.
अगदी बरोबर नाही जमत, कोणाला जमत नाही. हळूहळू जमेल ना. एक 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 आधी लिटिल फिंगर घ्या बघा. लक्षणा काकू आधी असं करा हा, हा. नमस्कार. हा, मग लिटिल नमस्कार. फिंगरला असं लांब करा दोन्ही हा केलं. आणि आता असं क्रॉस करा. कातर कसा आहे कापतो. हो हा, आता परत तसं. असं करा, लांब करा आणि आता परत क्रॉस करा अपोजिट. झालं. ते लिटिल फिंगरला आता नमस्कार करा. आता रिंग फिंगरला घ्या, लांब करायचं आणि क्रॉस करायचं. असं एक एक फिंगर्स, असे एक एक फिंगर्स करायचे आणि असे एक एक फिंगर्स. आणि आपण हे पण व्यायाम केलंय. हे आपले बोटांचे व्यायाम झाले. मानांचे व्यायाम तर डेफिनेटली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक असं करायचं, असं आणि असं करायचं. त्या सगळ्या व्यायामच्या व्यतिरिक्त सकाळी सकाळी आपण जेव्हा उठतो ना, आपण जांभ्या घेतो, गुड मॉर्निंग करतो आपली. केल्यानंतर एक खूप फनी विचित्र एक्सरसाइज आहे. आपलं टंग ते बाहेर काढायचं. जितकी बाहेर होतो ना तेवढं बाहेर काढा. चेहरा स्ट्रेट ठेवा, टंग बाहेर काढा. राईटला घ्या आणि लेफ्टला घ्या. बघा डोक्याला कसं ताण येतो. थोडा आवाज काढला तरी चालेल. बस तीनदा करायचं. तीनदाचा वर करायचं ना, कारण खूप दुखतो इकडे, डोक्याला पण दुखतो. हे जितकी व्यायाम मी आज सांगितले आहे हे ब्रेन जिमचे व्यायाम आहे. आणि माझा बरोबर माझा दुसरा आयडी वरती डॉक्टर सुमिता रेगे पण लॉग इन झालाय. शी इज PhD इन ऑक्युपेशनल थेरपिस्ट. त्यांनी US वरून नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटी वरून तिने PhD केला आहे. सुमिता, हाय. सुमिता, आर यू देअर विथ अस? या डॉक्टर ऐकायला रेगे येतंय? ऐकायला येते आता? येते. नमस्कार, माझं नाव सुमिता आहे. मी सुरुचीची मैत्रीण आहे आणि नमस्कार, मी एक व्यवसाय उपचारिका आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणतात त्याला. आणि मी मणिपालला काम करते. मी इथे एक असोसिएट प्रोफेसर आहे युनिव्हर्सिटीमध्ये. सुरुचीने मला तुमच्या ग्रुप बद्दल बरंच सांगितलं आणि म्हणाले की आज ती तुमच्या बरोबर हे करणार आहे ऍक्टिव्हिटी. तर म्हटलं नक्कीच मी जॉईन करते. आणि तुमच्या सगळ्यांचं एन्थुझियाझम बघून मलाच खूप बरं वाटलंय. म्हणजे एकदम पॉझिटिव्हिटी तुमचा तुमच्याकडनं चेहरा मला दाखवा. झालंय. चेहरा दाखवा. हो दाखवते. नक्की. एकच मिनिट द्या फक्त. रेखाताई, मास्क आणि सगळं घातलं होतं ना, त्याच्यामुळे जरा 1 मिनिट द्या. चालेल चालेल. सुमिता, वी हार्डली हॅव लिटिल टाइम लेफ्ट. या. ते आपल्याला 1-2 मिनिट काहीतरी ऑर्डिनेशन बद्दल सांगतील. आपण जर लॉग आउट झालो तर आपण सेम जे आयडी दिलाय ना त्याला क्लिक करून आपण री लॉग इन होऊ शकतात. 1 मिनिट वगैरे थांबून जरा, सो दॅट आपण हा सेशन जरा कंटिन्यू करू. डॉक्टर रेगे, ओव्हर टू यू. हो. त्या सध्या मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसरचं काम करतायत. त्या सध्या उडुपी कर्नाटकाला आहेत. So I would just request if you can give us a little insight, Dr. Rege. हो नक्की. सुरुचीने जे एक्सरसाइजेस आज तुम्हाला दाखवले ते एकदम सोपे एक्सरसाइजेस आहेत. कधीही तुम्ही करू शकता आणि त्या एक्सरसाइजेसनी तुमचं ब्रेन ऍक्टिव्हेटेड राहतं. ब्रेन जिम नावाचा एक बेसिक एक्सरसाइज प्रोग्राम आहे जे कोणीही करू शकतं, लहान मुलांपासून अडल्ट पर्यंत. आणि त्याच्यामध्ये वेरिंग लेवल्स असतात, म्हणजे सोप्यापासून कठीण पर्यंत. तर आज जे तुम्ही करत होता, मी स्वतः ट्राय करत होते, मला पण अर्ध्यापेक्षा जास्ती गोष्टी जमतच नव्हत्या. ऑनेस्टली तुम्ही बरं करत होता माझ्यापेक्षा. पण हे करून तुम्ही भरपूर डिफरन्स बघाल स्वतःमध्ये. आणि आता ह्या लॉकडाऊनच्या टाइम मध्ये सगळे घरी असल्यामुळे ऍक्टिव्हिटी लेवल्स कमी होतात, आपल्याला बाहेर जायची भीती वाटायला लागते किंवा बॅलन्स आपला कमी होत राहतो जसं एज वाढतं. म्हणजे मला हे स्वतःमध्ये पण दिसतं, माझ्या आईमध्ये पण दिसतं की ग्रॅज्युअली बॅलन्स कमी होत जातो आणि त्याच्यासाठी स्वतःला ऍक्टिव्हेटेड ठेवणं सर्वात जास्त गरजेचं आहे.
तर हे छोट्या छोट्या गोष्टी असतात करायला. ह्या छोटे व्यायाम जे आज सुरुचीने दाखवले, तसे जे व्यायाम असतात ते करून स्वतःला तुम्ही एकदम व्यवस्थित ठेवू शकता. ऍक्टिव्ह राहा. जेवढं मला तुमच्या ग्रुप बद्दल माहिती आहे, ते एवढं माहिती आहे की तुम्ही एकदमच ऍक्टिव्ह ग्रुप आहात. सुरुची मला सांगत होते, गेल्या वर्षी तुमचे प्रोग्राम्स आणि सगळे होते. हो. गेल्या वर्षीच्या तुमच्या प्रोग्राम्स मध्ये काही डान्स वगैरे पण होते म्हणाली ती. तर ती म्हणाली खूप मजा येते इथे. आणि तुमच्याकडनं बरंच शिकायला मिळतं. त्याच्यामुळे इट्स बीन रिअली नाईस. मला असं मला भेटायला मिळालंय ते. अच्छा, मला पण आनंद झाला तुम्हाला भेटून. बेसिकली आपण जे एक्सरसाइज केले, हे जितकी एक्सरसाइजेस आहेत ते आपल्याला राईट आणि लेफ्ट ब्रेनच्या हेमिस्फिअरला कोऑर्डिनेशन आणि एक लिंक करतो, त्यांना जॉईन करतो. राईट हँड आणि लेफ्ट हँडचे जे एक्सरसाइज केलेत किंवा आपण हे जे टंगची एक्सरसाइज करतो, हे आपल्याला सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेली एक्सरसाइज आहे. जर तुम्ही ब्रेन जिम म्हणून युट्यूब वरती किंवा गुगल वरती सर्च करा, तर तिथे पण तुम्हाला हे एक्सरसाइज आणि भरपूर एक्सरसाइजेस भेटतील. फॉर एक्झाम्पल मी आणि एक करून दाखवते तुम्हाला. राईट हँडनी मी हे असं सर्कल केलंय, तसंच लेफ्ट हँडनी मी अपोजिट सर्कल करते. तर दोन्ही हात क्लॉकवाईज, हे मी क्लॉकवाईज आता करते दोन्ही हातानी. मी अँटी क्लॉकवाईज करते. सुरुची दिसत नाही. स्लो करायचं. सोपं आहे. बघा, मी आणि एक एक्सरसाइज करते जे जरा डिफिकल्ट आहे. हा हात वर खाली करायचा, एक हात वर खाली करायचा आणि सायमल्टेनियसली दुसरा हात असं करायचा. आय होप ते हे दिसतंय. नाही दिसत सुरुची अजिबात. डॉली आंटी, आय एम विजिबल टू एव्हरीवन. काय तुमचा एकदा काढशील? कॅन यू सी समवन एल्स? मी पिक्चर नाही दिसत, ऐकतो. पुष्पाताई दाखवा. पुष्पाताई दाखवा. एक हात असं वर खाली करायचंय, बोल ना. आणि दुसरा हात असं बाहेर काढायचा अपोजिट. आता मी समजा, आता मी हा व्यायाम जरा डिफिकल्ट आहे, तसंच आपण पेन आणि पेपर घेऊन सुद्धा असं पेपरवरती काढू शकतो. पेपरवरती पण हे आपण असं सगळं प्रॅक्टिस करू शकतो. पेन आणि पेपर घेऊन लिटरली टेबलवरती बसून ना एका हाताने स्ट्रेट लाईन असं वर ते खालपर्यंत काढायचा आणि सायमल्टेनियसली दुसऱ्या हाताने डॉली आंटी तुमचा हात असं जातोय डायगनली अपोजिट. सुरुची 1-1.5 मिनिटच आहे तर रुची जरा एकदा परत दाखव. ऑलराईट. एक हात वर खाली करायचंय आणि दुसरा हात हे असं पॅरलली, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. एक वर्टिकल. हा कळ. लाईकवाईज हे बघा, हे वर खाली एक हात इकडचे समजले तेव्हा करते. राईट. बेटर. जसं जसं प्रॅक्टिस कराल तसं तसं येईल. हा जरा डिफिकल्ट आहे. आय गेस आता आपल्याकडे हार्डली एक 30 सेकंड राहिलेत. तर आज मला आपला हा सेशन घेऊन खूप बरं वाटलंय. आपण खूप वेळ नंतर भेटतोय आणि आपण परत एकदा लॉग इन, म्हणजे आता हे ऑटोमॅटिकली लॉग आउट होऊन जाईल. लॉग आउट झाल्यानंतर आपण परत एकदा लॉग इन करू आणि तुम्हाला काही प्रश्न असेल आज जे आपण कार्यक्रम केलाय त्याच्याबद्दल,
मला किंवा डॉक्टर रेगेंना तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कृपया करून ते विचारा. ठीक आहे. ओके. ओके, मी आता एक काम करते, हे मीटिंग क्लोज करते आणि आपण परत एकदा लॉग इन करूया. चालेल. ओके.